शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंनी मुंबईत थेट शिवसैनिकांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे। आज त्यांचा मेळावा कलिनामध्ये होतोय। पाहूयात आदित्य ठाकरे यांचं या मेळाव्यातील भाषण। मला वाटतं पोतनी साहेब आपल्याला बोलायची गरज नाही, जे काही तिथपर्यंत पोहोचायचं ते ऑलरेडी पोहोचलेलं आहे। मला आता येताना काही प्रेस मंत्री मधले सगळे आपले मित्र विचारत होते की आदित्यजी कसं वाटतंय, तुम्हाला राग आला आहे, दुःख वाटतंय, कसं वाटतंय? मी बोललो मला इतर काही वाटत नाही, हा जे काही लोकांचं प्रेम दिसत आहे, आनंद तर होतच आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण मंत्री म्हणून एक माझं महत्त्वाचं काम हेच आहे की महाराष्ट्रात कुठेही घाण साचू देऊ नये आणि ती घाण आपल्यातून गेलेली आहे ह्याचा मला आनंद आहे। हे असे फुटीरवादी लोक आपल्याला कशाला हवेत? पण जे काही चित्र मी बघत आहे, कालपासून मेळावे तर सुरू केलेलेच आहेत, पण गेले 2-3 दिवस म्हणजे 20 जूनला जरा तर इथे शांत व्हा, सगळ्यांनी जरा शांत व्हा। दिसणार सगळ्यांना नाहीये, कारण आता काय झालंय की एवढी गर्दी हॉलमध्ये झालेली आहे। मला वाटतं तिथे गुवाहाटीत पण सगळे आता हा मेळावा बघत बसलेत की इथे गर्दी किती होते। पण 19 जून 20 जून पासून जे काही कुरबुर सुरू होती, थोडंफार ऐकण्यावर येत होतं। मला आठवतं की बरोबर 20 मेला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी शिंदेसाहेबांना वर्षावर बोलवून घेतलेलं आणि त्यांना थेट विचारलेलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं का, ही घ्या चालू आणि तुम्ही आजपासून बना। तेव्हा नाटक केलं, रडगाणं सगळं झालं की असं होतंय तसं होतं, इथून त्रास आहे तिथून त्रास आहे, ही फाईल उघडली आहे, इथून असं झालेलं आहे। पण हे सगळं झालं असलं तरी 20 जूनला जे व्हायचं होतं ते झालंच। आता आपल्यात किती राहिले, मी खूप वेळा मागे बघून बघतो, पदं असलेले आमदार कधी कधी कमी दिसत आहेत, जास्ती चॅनलवर दिसत आहेत, पण तिथे पण मला माहिती आहे तिथे जे गेलेले आहेत, पोतनी साहेब तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, 15 ते 16 लोक हे आपल्या टचमध्ये आहेत आणि आपल्या सोबत आहेत, त्यांना फरफटून दिलेलं आहे असं मला सांगण्यात आलं। पण जे बंडखोर आहेत, जे फुटीरवादी आहेत, त्यांना माफी नाही, त्यांना क्षमा करणार नाही महाराष्ट्र, हे आपण शपथ घेऊन पुढे निघालेलो आहे। आणि आता तिथपासून बघायला येत आहेत आपल्याला काही पत्रकारच दाखवतात आपल्याला, व्हिडिओज फिरत आहेत। काल तर एक भयानक व्हिडिओ फिरत होता, तुम्ही बघितला असेल कसा तो व्हिडिओ होता। म्हणजे काय परिस्थिती करून ठेवली आहे, काय मान होता, काय सन्मान मिळत होता। शिवसेनेत नंबर 2 सारखे वागत होते, जे खातं स्वतः मुख्यमंत्री कधी सोडत नाहीत। मला वाटत नाही कधी महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा इतर राज्यांच्या इतिहासात एवढी खातं हे मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याला दिलं असेल, तो मान सन्मान आपण त्यांना दिला होता। MSRDCचं खातं तर गेले 7 वर्ष होतच होतं, पक्षात देखील त्यांचं जे वजन होतं, ही सगळी लोक नुसतं हेच नाही तर बाकीचे पण अजून काही किती मंत्री असतील, 2-4 मंत्री गेलेत सोबत, काही आमदार सोबत गेलेले आहेत। पण इथे जो मान सन्मान मिळत होता, जे प्रेम या शिवसैनिकांचं मिळत होतं, महिला आघाडी आणि पुरुषांचं मिळत होतं, युवासेनेचं मिळत होतं, माझ्या भारतीय कामगार सेनेचं मिळत होतं, स्थानिक लोकाधिकार समितीचं मिळत होतं, एवढंच नाही, नुसतं शिवसैनिकांचं नाही तर तुम्हाला अगदी एवढं पण सांगतो की आता नोव्हेंबरमध्ये जेव्हा मी स्कॉटलंडला गेलेलो COP26, तिथे पण महाराष्ट्र सरकारचं कौतुक चाललेलं। धारावी मॉडेल असेल, मुंबई मॉडेल असेल, वरळी मॉडेल असेल, महाराष्ट्र मॉडेल असेल, प्रत्येक जण आपल्या महाविकास आघाडीचं आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत होतं। काल परवाकडे जेव्हा मी डॅवॉसला गेलेलो, तिथे महाराष्ट्रासाठी 80,000 कोटीचे करार करून आलेलो आहोत। म्हणजे स्वतःसाठी नाही, स्वतःला विकलं नाही आणि विकणार पण नाही। मी काही IPL मधला खेळाडी नाहीये जे असे बोली लावून स्वतः पळून गेलेले आहेत। ह्या फुटीरवाद्यांसारखं आपण कोणीच नाही। कोणी आहे का इथे? कारण आपले दरवाजे खुले आहेत, ज्यांना जायचं त्यांच्यासाठी पण खुले आहेत, ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी पण अजूनही दरवाजे खुले आहेत। पण कोणासाठी? तर त्यांच्यातून जे चांगले आहेत, जे आपल्यातले आहेत, जे अजूनही आपल्याशी मनानी, हृदयाने, मनाने जुळलेले आहेत, त्यांच्यासाठी आहेत। जे स्वतःला विकून गेले आणि दुसऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी दरवाजे कदापि खुले नाही आहेत। आणि फक्त शिवसेनेचे म्हणत नाही मी, महाराष्ट्राचे दरवाजे आता बंद झालेले आहेत। पण तिथे देखील डॅवॉसमध्ये पण ह्या महाविकास आघाडीचं आणि मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या सर्वांचं कौतुक झालं। जे काही आपण कौतुक बघत आहात, जे काही सर्वे यायचे, जी काही चर्चा व्हायची, जो काही मान सन्मान, माझा सांगण्याचा हेतू हाच आहे
की जसा काल तो एक व्हिडिओ फिरताना बघितला, तसा मला वाटतं 2-4 दिवसापूर्वी सुरतवरनं गुवाहाटीला जातानाचे व्हिडिओ बघा तुम्ही. मला वाटतं आपणच चालवले आहेत पत्रकारांनी, इथे वेगळे वेगळे न्यूज चॅनलवर चालवले आहेत. प्रत्येक आमदाराला मान पकडलेले आहे, दोन्ही हात पकडलेले आहेत आणि अक्षरशः कैद्यांसारखे फरफटत नेत आहेत एका विमानातून दुसरीकडे. हे मान्य आहे तुम्हाला चित्र? मला हे त्यांना पण विचारायचं आहे, हे की त्यांना देखील मान्य आहे का, की त्यांना पण असं सांगितलेलं का की तुम्ही बंड करा आणि तुम्हाला कैदी करतो, हे असं सांगितलेलं का त्यांना? म्हणजे पोतने साहेब, मी हे खरोखर प्रत्येक वेळा आता मी विचार करतोय, गेले 2-3 दिवस म्हणजे असं वेगळे वेगळे विचार डोळ्यासमोर येत असतात, तेव्हा मी हाच विचार करतो की आपण ह्यांच्यासाठी कमी नक्की केलं तरी काय? कित्येक लोकांना, आणि शिवसेनेची ही ताकदच आहे की सामान्य माणसाला असामान्य ताकद देण्याची आणि ओळख देण्याची ही ताकद आपली शिवसेनेची आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे. पण आता जेव्हा व्हॉट्सअप येत आहेत, अनेक व्हॉट्सअप येत आहेत, कोण टपरीवर बसायचं, कोण रिक्षा चालवायचा, कोण काय करायचं, हे कधीही आपण बघितलं नाही. उलट हीच आपली ताकद आहे की ज्याला आवाज नाही, ज्याला ताकद नाही, त्याला ताकद देणं ही शिवसेनेची ओळख आहे आणि असं आपण काम करून दाखवलेलं आहे. पण आपण कुठून आलो, कुठे पोचलो, कोणी दिलं हे सगळं, कशामुळे मिळालं, कोण माझ्यासोबत होतं, हा जर विचार करायला लागले तर मला खात्री आहे की त्यांना पण स्वतःला आरशात बघायला देखील लाज वाटेल, अशी त्यांची परिस्थिती आज झालेली आहे. अशी परिस्थिती झालेली. आणि कधीही तुम्ही बघा, आपण महापालिकेचं तिकीट देताना असेल, जिल्हा परिषदेचं तिकीट देताना असेल, अगदी लोकसभेचं किंवा विधानसभेचं तिकीट देताना असेल, किंवा आत्ताच जर 2 उदाहरणं घ्यायची असतील तर राज्यसभेचं तिकीट देताना आणि विधान परिषदेचं तिकीट देताना कोणाला कोणाला तिकीट दिले आपण? राज्यसभेसाठी संजय राऊत साहेब, आपली जी तोफ आहे, त्यांना एक तिकीट दिलं आपण. पण दुसरं तिकीट आपण आपले संजय पवार, जे कोल्हापूरमधले सर्वसाधारण कार्यकर्ता आहे, एवढे वर्ष आपल्यासाठी लढत आले, त्यांना तिकीट दिलं आणि त्यांना पाडायचं काम या फुटीरवादी आपल्या आमदारांनी केलेलं आहे. दुसरं कोणाला आपण तिकीट दिलं विधान परिषदेत? सचिन भाऊ आहेर, जे आपल्यात आले, आपल्याला मदत केली, आपल्या सोबत राहिले, आज पण पुण्यात आणि कुठे शिरूरला वगैरे फिरत आहेत, असेच मेळावे घेत आहेत. आणि दुसरं कोणाला दिलं? आमशा पडवी नावाचा एक आपला नंदुरबारमधला कार्यकर्ता, कोणी नाव ऐकलेलं त्यांचं? पण उद्धव साहेबांचं प्रत्येकावर लक्ष असतं, प्रत्येकावर प्रेम असतं आणि सर्वात मोठं म्हणजे विश्वास असतो. कधी कधी आपला अंधविश्वास आपण सर्वांवर टाकून पुढे निघतो. आत्ता पण मी जे काही मुख्यमंत्री महोदयांबरोबर सतत बोलत आहे, काही सोबती जे आहेत ते पण सांगत आहेत, राऊत साहेब आहेत, अनिल देसाई साहेब आहेत, अनिल परब साहेब आहेत, पोतनी साहेब आहेत, आम्ही सतत चर्चा करत आहोत की नक्की चुकलं काय, ह्यांना कमी दिलं काय. आणि मग कधी कधी कोणी बोलून जातं की साहेब तुम्ही जास्ती विश्वास टाकलात, तुम्ही अंधविश्वास टाकलात. आणि तेव्हा परत साहेब बोलतात की शिवसैनिकावर विश्वास टाकण्याचा तर मग कोणावर टाकायचा विश्वास? ही परिस्थिती अशी आहे. बरं, बंड करायचं आहे ना, तर चला हिंमत दाखवून तर करा. अशा लाजीरवाणीपणे म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडे जाता. एक तर मी काल पण हे बोललो आणि आज पण बोलतोय की खूप बंड असे होत असतात जे विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षामध्ये जायला बंड होत असतात. आणि आधी आपण बघितले, काही काही आता दिसत पण नाहीत, हाईट कमीच होत चालली त्यांची. नाही जाऊ दे, तर मला कंटाळा आला, तेवढे व्हॉट्सअप फिरलेत त्यांच्यावर, त्यांना पण कंटाळा आला असेल. पण हा पहिला असा बंड आहे जिथे सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात बसण्यासाठी आणि तिथेच बसणार, किंबहुना आत येणार नाही ह्याची काळजी आणि दक्षता आपण कायद्यातून घेत आहोत, असे समोर बसायला गेलेले आहेत. तुम्हाला सांगतो, आकड्यांचा खेळ अजूनही कसाही दिसत असेल, म्हणजे आता टीव्हीवर असेल 35 आमदार 40 आमदार, जरी प्रत्येक आमदार तिथे गेला तरी विजय हा शिवसेनेचाच होणार, ही मी तुम्हाला आज खात्री पटवून देत आहे. उद्धव साहेबांनी मोह सोडलाय, जिद्द नाही, ताकद नाही. फुटीरवाद्यांनी, बिकाऊ लोकांनी पक्ष सोडलेला असेल किंवा नसेल, पण माझ्या शिवसैनिकांनी नाही. आणि जोपर्यंत शिवसैनिक म्हणून आपण सगळे एकत्र काम करत आहोत, उद्धव साहेबांचं जे काम 2.5 वर्षात केलेलं आणि पुढचे देखील 25 वर्ष आपण बघणार आहोत, ते काम जर बघितलं तर नुसतं आकड्यांमध्ये सत्ता नाही, तर प्रत्येक ह्या देशाच्या नागरिकामध्ये, त्याच्या मनामध्ये, हृदयामध्ये आपण सत्ताधारीच आहोत, ही भूमिका आपल्याला आता घ्यायची आहे. पण काय म्हणतात तिथून की आम्हीच शिवसेना, आमचाच गट, आमचंच धनुष्यबाण, आम्हीच राहणार, आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे. ओ, त्या नावाची तुम्ही लावण्याची लायकी असती तुमची,
तर बंड करायला तुम्ही सुरतमध्ये पळाला असतात? तिथून बरं तिथेच नाही, म्हणजे बंड मला काय अपेक्षित होतं पोतनी साहेब, की एवढे जर शूरवीर असतील, हे सगळे दादा लोक असतील, जे जसे दाखवायचे आपल्याला की बघा आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, 4-4 लोक घेऊन फिरायचे छाती ठोकून, दादागिरी करून करायची, कोणावर करायचे? सामान्य माणसावर. आपल्या समोर उभं राहायची हिंमत नाही यांची. पण जर खरोखर यांच्यात ताकद असती, थोडी लाज असती, थोडं स्वाभिमान असतं आणि खरोखर शिवसेनेचं ह्यांच्यात रक्त असतं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आणि दिघे साहेबांचं ह्यांना शिकवण असती, तर बंड नाहीये समोर येऊन बोलले असते की चला मला मुख्यमंत्री बनवा, ही माझी आशा आहे, अपेक्षा आहे तुमच्याकडून. बंड जर करायचाच असता तर ठाण्यात बसून केला असता, मुंबईत बसून केला असता. पण इथे नाही, महाराष्ट्रात कुठे लपायची हिंमत नाही म्हणून सुरतेत पळाले. 4 दिवस तिथे काय थांबले, 2 लोक आपले शूरवीर कैलाश पाटील आणि नितीन देशमुख परत आल्यानंतर तिथून सुरतीतून कुठे पळाले? गुवाहाटीला पळाले. म्हणजे तुम्ही विचार करा किती धावपळ यांची चाललेली आहे. आहेत ना तुमच्याकडे 40-45 की जे काय असतील तुमच्याकडे, आता मोजायला लागतात. आता तरी आम्ही 2 दिसतो इथे. पण म्हणजे बघा तुम्ही, आता मला तर हसायला यायला लागले त्यांच्यावर. राग पण नाही, त्यांच्यावर मला खरोखर हसावं असं वाटतं की काय होतात तुम्ही आणि काय जोक झालात तुमचा. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटायला लागलं की गुवाहाटीला गेल्यानंतर एवढं तुम्ही भान ठेवायला पाहिजे होतं. आणि जे कोणी ह्याच्या मागे दृश्य अदृश्य हात असतील, केंद्रातली सत्ता असू शकते, महाशक्ती असू शकते, काहीतरी काल बोललेत ना पाकिस्तानला वगैरे घेतलेलं त्यांनी सोबत की त्यांच्या विरोधात, हे जर असं असेल तर मग माझा तुम्हाला साधा प्रश्न असा आहे, निवडून तुम्ही जिथे पूर आलेला आहे, लाखो लोक तरसलेले आहेत, त्रासलेले आहेत, पुरातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना खायला अन्न नाही आहे, त्यांची घरं पुरामध्ये गेलेली आहेत, अशा लोकांच्या तिथे तुम्ही मजा मारायला जाता? स्वतःला शिवसैनिक म्हणताना तुम्ही, हिंदुत्व तुम्ही बोलताना, हिंदुत्वाचं रक्त एकच असतं, जो ज्याला पाहिजे त्याला सेवा करत राहायचं, हे आपलं रक्त आहे. सेवा धर्म हा आपला धर्म, हे आपलं हिंदुत्व आहे. आणि जिथे पूर आलेले, ज्या राज्यामध्ये पूर आलेले आहेत, तिकडचे मुख्यमंत्री बोलतात इथे कोण महाराष्ट्रातून टुरिझमसाठी आलं असेल तर आम्हाला आनंद आहे. केंद्रातून अजूनही किती पथकं लोकांना मदत करायला गेलीत मला माहिती नाही, पण आजपासून सीआरपीएफची सिक्युरिटी, जी सीआरपीएफची सिक्युरिटी काश्मीरी पंडितांना द्यायला पाहिजे होती, जी सीआरपीएफची सिक्युरिटी या आसाममध्ये लोकांना वाचवायला द्यायला पाहिजे होती, तिथे पोलीस यंत्रणा वापरली जाते, तिथे ही सीआरपीएफची सिक्युरिटी वापरली जाते. 8-8, 9-9 लाख पर डे ह्यांचे बिल्स आहेत जेवणाचे, बाकीचे सोडून द्या. म्हणजे खाण्याचे बोलतो, जेव्हा आपण खाण्यापिण्याचे बोलतो, पाण्याचे आणि इतर मी बोलतच नाही. तो व्हिडिओ एक बोलका आहे, मला वाटतं त्याच्यातून बिल किती असेल मला माहित नाही. म्हणजे तिथे असं झालंय, बिल भी दिया दिल भी लिया. चार्टर प्लेनचा खर्च किती असेल, हॉटेलमध्ये पूर्ण हॉटेलचं बुकिंग करून राहण्याचा खर्च किती असेल, रोज जेवण्याचा, खाण्याचा, पिण्याचा खर्च किती असेल. बरं काही आमदारांचे बिचाऱ्यांना तर मला माहिती आहे, 2-4 आमदार तर मी नावं घेऊन सांगू शकतो, मला माहिती आहे त्यांना गाडीत बसून घेऊन गेले किडनॅपिंग सारखं, त्यांना कपडे देण्याचं बिल किती आलं असेल. पण हे सगळी जी परिस्थिती आहे, ही नुसतं आपण महाराष्ट्र म्हणून बघत नाही, हे नुसतं शिवसैनिक म्हणून बघत नाही आहे, तर अख्खा देश बघत आहे. आणि मला वाटतं जगाचं देखील लक्ष आहे आपल्यावर की पुढच्या वर्षी, आता G7 चालू आहे, पुढच्या वर्षी G20, म्हणजे वेगळ्या 20 देशांमधले लोक आपल्या राज्यात येणार, आपल्या देशात येणार आणि ते विचार करणार की आपल्या देशात आता लोकशाही राहिली आहे की नाही राहिली आहे, हा विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे. तुमच्या मताला किंमत आहे की नाही किंमत, हा विचार करणं गरजेचं आहे. की किंमत नुसतं ते आमदाराची जो स्वतः विकून गेलेला आहे त्याची किंमत राहिलेली आहे, हे देखील तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणून मी शिवसेना म्हणून आता बोलत नाही किंवा शिवसैनिक किंवा आमदार म्हणून बोलत नाही राऊत साहेब, पण ह्या भारत देशाच्या, ह्या हिंदुस्थानाचा एक तरुण नागरिक म्हणून बोलत आहे की मी जेव्हा जगात कोणाशीही बोलीन तेव्हा मला लाज वाटेल की माझ्या देशात केंद्र सरकारच्या दडपणाखालती आणि डोळ्यासमोर एका राज्यामध्ये जिथे पूर आलेलं, जिथे लोकांना अन्न वस्त्र नाही आहे, निवारा नाही आहे, तिथे ह्याच केंद्र सरकारच्या ह्याच सत्ताधारी पक्षांनी निर्लज्जपणे एका दुसऱ्या सत्ताधारी पक्षाचे आमदार पळवून नेलेले आहेत आणि त्यांच्यावर पैसे उडवत आहेत. ही मला लाजेची गोष्ट वाटते. काय उत्तर देणार आपण देश म्हणून जगाला की आपल्या देशात लोकशाही आहे की नाही, की आपण चायनाच्या वाटेला चाललेलो आहोत, की 1940 जर्मनीसारखं नाझिझम चाललेलं आपल्या देशामध्ये, हा विचार आपल्याला करण्याची गरज आता आलेली आहे. तुम्ही विचार करताय की नाही मला माहित नाही, पण विचार हा करण्याची गरज आलेली आहे. आणि आज पण मी इथून सांगत आहे, जे फुटीरवादी आमदार आहेत त्यांना नाही, पण जे इथून काही माझ्यासारखे पहिल्यांदा जिंकून आलेले आमदार आहेत त्यांना सांगतोय मी, कारण मी पण जो जिंकून आलो आहे,
तो माझ्या चेहऱ्यामुळे नाही, माझ्या ओळखीमुळे नाही, माझी ओळख ही शिवसेना आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. आहे ना तुमच्यात एवढी हिंमत बंड करण्याची? आहे ना तुमच्यात हिंमत शिवसैनिक म्हणून स्वतःला बोलायची, चला आज राजीनामे द्या आणि समोर या, निवडणूक लढा आमच्या समोर, प्रत्येकाला पाडल्याशिवाय मी राहणार नाही, हे तुम्हाला आज सांगतो मी. गाठ आपल्याशी आहे. मला काल काही एका मित्राचा फोन आला, त्यांनी सांगितलं आदित्य तुम्हाला तर लढा द्यायचा आहे. मी बोललो बरोबर आहे, गद्दार आमदार कधी ना कधीतरी महाराष्ट्रात येणार. मी बोललो बरोबर आहे, नाही तुमचं आडनाव जरा काही दिवसांसाठी ठोकरे करा. मी बोललो ठोकरे नाही, ठोकरेपेक्षा ठाकरे हे खूप पॉवरफुल आहे. फ्लोअर टेस्ट आहेच ना, म्हणजे फ्लोअर टेस्ट कधी ना कधीतरी होणारच आहे. पण त्या फ्लोअर टेस्टच्या आधी पोतनी साहेब, एअरपोर्टवरनं रस्ता कुठून जातो? एक एअरपोर्टचं गेट तुमच्याकडे आहे, तिथे तुम्ही क्रिकेट खेळत असता. दांडी गुल कशी करायची तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक शिवसैनिक इथे उभा राहणार आहे, बघणार आहे. कदाचित ते सीआरपीएफ लावतील, कदाचित आर्मी लावतील, कदाचित वरतून हेलिकॉप्टर आणतील, रणगाड्या आणतील. आणू द्या. मी त्या बंडखोरांना एकच चॅलेंज देतोय, चला या हाऊसमध्ये आणि माझ्या समोर बसा. उद्धव साहेबांच्या पण समोर नाही, माझ्या समोर बसा, पोतनी साहेबांच्या समोर बसा. ह्याच्याहून पुढे जातो मी. आम्ही काही करणार नाही, हाताची घडी ओठावर बोट, पण डोळ्यात डोळे घालून बघणार आहे आणि मी बोलणार आहे काय कमी केलं तुम्हाला सांगा, तुम्ही कोणाच्या नावावर जिंकून आलात ते. प्रचाराच्या वेळी यांचे चोचले बघून घ्यायचे, तिकीट देताना यांची नाराजी काय असते ती बघून घ्यायची. आमदार झाल्यानंतर कोणालाही मी अजूनही तुम्हाला सांगतो, प्रत्येकाचा लेखाजोखा घ्या तुम्ही. जे आता सांगतायत ना की ह्या युतीमध्ये आम्हाला कमी फंड मिळाले, ह्या युतीमध्ये आमची गळचिपी होती, ती हेच आमदार जे होते. एकांचा तर परत व्हिडिओ, ज्यांचे नेते आहेत त्यांनी कल्याणमध्ये राजीनामा दिलेलं ते पण माहिती आहे नाट्य काय झालेलं. आता तिथे गळचिपी व्हायची, आता इथे गळचिपी होते. म्हणजे ज्याला महत्वाकांक्षी एवढे राक्षसी आहेत त्यांना गळचिपी कुठेही होऊ शकते. पण पोतनी साहेब तुम्ही पण आमदार राहिलेले आहात वर्षानुवर्ष. मला वाटतं विनायकराव साहेब आपण पण विधान परिषदेत होतात. ते दिवसांचे तुम्ही मला फंड सांगा की 15 वर्षात किती फंड मिळायचा आणि आता मुख्यमंत्री उद्धव साहेब झाल्यानंतर किती फंड मिळाले. अमाप पैसा मिळाला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये. आणि ठीक आहे, पैसा तुम्हाला मंत्र्यांच्या मार्फत येतो, त्या खात्यातून येत असतो, तिथून फंड येत असतो. पण आम्ही जे काही फंड देतो हे आम्ही उपकार नाही करत. हे लोकांच्या कामासाठी आपण जनतेचा पैसा देत असतो. हा स्वतःला विकून घ्यायला आणि विकून द्यायला पैसा नसतो. ही लोकांची काम आणि सेवा करण्याचा प्रश्न असतो आणि प्रयत्न असतो. हा प्रयत्न असतो आपला. अनेकदा असं होत असतं की प्रसंग वेगळे वेगळे येत असतात. कधी ईडीची फाईल असेल, अजून काय काय असेल. 2-4 लोकांनी फोन करून सांगितलं की आम्ही लाचार झालो, आम्हाला काही पर्याय नव्हता, आता आम्ही तुमचेच आहोत. मुलं आता तुमचेच आहोत म्हणजे तिथे जाऊन काय बोलणार. पण दुःख काही गोष्टींचं मला अजूनही वाटतं, कारण अजूनही मला विश्वास बसत नाही की प्रकाश सुर्वेसारखा माणूस तिथे गेला असेल, मनाने तरी गेला असेल. पोतनी साहेब तो माझ्या ऑफिसमध्ये रोज बसायचा. प्रत्येक काम त्यांचं मी केलेलं आहे. रस्त्याचं काम असेल, फुटपाथचं काम असेल, SRAचं काम असेल, फॉरेस्टचं काम असेल, थेट मला मेसेज करायचे आणि सांगायचे आदित्य दादा हे काम करायचं. आणि मी सांगायचं डन, केलं, उद्या बघा. कुठेही खोटं काम केलं नाही. रस्त्यावरचं काम असेल, मी प्रत्येक ठिकाणी उद्घाटन करून आलेलो आहे. दिलीप मामा लांडे असेल, परवाकडे तर तो ते हातात हात माझ्या वर्षात घेऊन रडलेले आहेत. नाही, पण परवा माझ्या हातात हात घेऊन रडलेला माणूस जाऊ कसं शकतो. परवा पण पोयसर नदीचं त्यांनी काम आणलं. 100 लोकांना चावे वाटप करायचं होतं. म्हणलं लांडे मामा 2 दिवस थांबा, आपण ते काम पूर्ण करून देऊ. मिठी नदीचं काम असेल, कित्येक काम. संदीपान भुमरे हा माणूस तुम्हाला माहिती आहे कसे आमदार झाले, कसे मंत्री झाले. 5 टर्म हे आमदार होते. जेव्हा मी जनआशीर्वाद यात्रेत त्यांच्या मतदारसंघात गेलो आणि आज जर ते माझं भाषण ऐकत असतील तर त्यांनी तो प्रसंग आठवावा, सांगावा मला की मी खोटं बोलतोय. जेव्हा मी तिथे गेलो, असंच तिथे थोडं उघड्यावर भाषण चाललेलं आणि समोरून एक शेतकरी मामाने मला सांगितलं की साहेब भुमरे साहेबांना 5 टर्म झाले, आता त्यांना मंत्री बनवा. मी बोललो चला डन, मी साहेबांना जाऊन सांगतो की मंत्री बनवतो. मग दुसरे मला बोलले की पण राज्यमंत्री नाही, कॅबिनेट. मी बोललो ठीक आहे डन, मी जाऊन उद्धव साहेबांना सांगतो, त्यांना निवडून द्या. सगळे बोलले हो. तिसरे मामा उठले, ते बोलले पण खाता. मी बोललो खात्याचं बोलू नका, ते मुख्यमंत्री महोदय ठरवतील.
पण अशी ही लोक ज्यांच्यासाठी उद्धव साहेबांनी पण सांगितलं चला हे 5 टर्म जिंकून आले त्यांना आपण काम देऊ. बरं तुम्हाला आठवत असेल आत्ता हे हिंदुत्वाचे पोस्ट टाकायला लागलेत. 2.5 वर्षात हिंदुत्वाचा चकार शब्द काढला नव्हता, ह काढला नव्हता त्यांनी. प्रत्येक वेळी माझ्यासमोर याचे कॅबिनेटमध्ये दादा मला काही पैसे मिळत नाहीत, जरा हे घ्या, हे काम करा, दादा मला फंड आला नाही. मी मागच्याच महिन्यात पोतनीस साहेब थोडा आढावा घेत होतो की कोणाला कोणाला फंड दिलाय. मी आपल्या शिवसेनेच्या आमदारांमधून पर्यटनसाठी जास्तीत जास्त फंड संदीपान भुमरेजींना दिलेले. म्हणजे मला धक्का ह्या गोष्टीचा वाटलेला आहे की हक्काची लोक जी हक्काने आम्हाला सांगायची की हे काम करा ते काम करा. संभाजीनगरमध्ये मी किती फंड दिलेला आहे, जयस्वाल असतील, शिरसाट असतील, कित्येक लोकांना आपण केलेलं आहे. आणि हे कुठेही उपकार म्हणून नाही किंवा माझा माणूस तुझा माणूस नाही. मला उद्धव साहेबांनी नेहमी सांगितलं आदित्य, शिवसेनेत माझा माणूस तुझा माणूस नाही, हे प्रत्येक शिवसैनिक हा आपला असतो आणि असं आम्ही काम करत असतो, असं आम्ही काम करत असतो. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो की काही लोकांना वाटतं की चिन्ह त्यांच्याकडे जाणार, चिन्ह जाणार नाही, धनुष्यबाण हा आपलाच राहणार. शिवसेना पक्ष आणि पक्षावरचं प्रेम हे आपलंच राहणार. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सर्वात महत्त्वाची सांगतो, जे काही फुटीरवादी तिथे गेलेले आहेत त्यांना वाटतंय गटबीट बनू शकतात, हे खोटं बोलतायत. तुम्ही कुठच्याही वकिलाला जाऊन विचारा, माझं तुमचं चॅलेंज आहे, तुम्हाला चॅलेंज देतोय मी. हे ना 2च पर्याय आहेत, एक तर प्रहारमध्ये विलीन व्हा, नाही तर भाजपमध्ये विलीन व्हा. म्हणजे स्वतःची ओळख पुसून टाका. आमच्या समोर आज नाही तर उद्या हे डिस्क्वालिफाय होणार म्हणजे होणारच आणि प्रत्येक मतदारसंघात मी जाऊन पाडणारच. मी तर शपथ घेऊन निघाले की ना परत विधान भवनाची पायरी बघू द्यायची नाही. तुम्ही देणार का? ताकद कोणाची? हे आपल्याला दाखवून द्यायचं. चला मी पुन्हा एकदा तुमच्या सोबतीने आणि साथीने त्यांना चॅलेंज देतोय. खरोखर हिंमत असेल ना आज राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोर या. आम्ही तुमच्या समोर उभे राहतो आणि प्रत्येकाला पाडतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.